हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि हा कलर आता खरंच खूप छान वाटायला लागला आहे, खूप छान. आणि माझी स्किन पण परत मस्त मस्त वाटते. मला असं वाटतं जेव्हा मी कलर करते ना माझी स्किन एकदम वेगळाच असा एकदम काहीतरी वेगळंच होऊन जातं. आणि आता गेस करा मी एवढी खुश का आहे. काल तर माझा लय खर्च झाला. 18,000चे 4 टायर लावले मी आणि 4,000चं पेट्रोल भरलं. त्याच्यातच माझे अर्धे पैसे गेले. माझं नाकच लाल झालं आहे फक्त, आणि हे बाकीचं इकडे लाल आहे. ठीक आहे, पण मला हे जे मी ब्लश लावते मला आवडतं ते. आणि मी कॅमेरा घ्यायला चालली आहे. माझ्यामध्ये थोडीशी सबर नाही. मी थोडंसं तुम्हाला असं करून थांबवू नाही शकत की बघत राहा, पुढे बघा समजा. पण मी नाही करू शकत ते, कारण माझ्यामध्ये पेशन्स नाही. मला लगेच उद्याचं पण वेट नाही करू शकत आहे मी. माझ्याकडे 2,000 कमी आहेत, पण ते मी पप्पांकडनं घेते. पण माझ्याकडे उद्या 2,000 येणार आहेत, पण मी तरी उद्या नाही जाणार, मी आजच जाणार. कारण माझ्यामध्ये पेशन्स नाही. मी आजच जाणार, कारण मी पूर्ण दिवस नाही थांबू शकत. कोणती गोष्ट जर मला जी घ्यायची आहे ती आज मी ठरवलंय यार, मी जाऊ शकतो, मी जाणार. कसं पण जुगाड करणार, पण मी जाणार, आजच जाणार. मी उद्याचा मी वेट नाही करू शकत. माझ्याकडे जर ऑप्शन आहे आता करायचा तो, आणि उद्या ते अजून चांगलं होऊ शकतं, पण नाही, मी आजच करणार ते. कारण माझ्यामध्ये नाही आहे थांबायचं, ते पेशन्स नाही आहे माझ्यामध्ये, नाही थांबू शकत. मग ते उद्या जाऊन खराब झालं तर मी थोडंसं रिग्रेट करेन. थोडंसं असं वाटेल पण आता मला की थांबू काय थोडं नंतर करू काय. पण नाही, माझ्यामध्ये ते होतच नाही, आतूनच नाही मी थांबू शकत स्वतःला. सो आता मी जाते आहे कॅमेरा मला कधीपासून घ्यायचं होता, कधीपासून. पण आता फायनली मी जाते. माझ्याकडे अमाऊंट पण तेवढी आहे. आता मी आली आहे कारमध्ये. माझे 2 फ्रेंड येतात माझ्यासोबत. मी नाही सांगू शकत कोण. मी त्यांना व्लॉगमध्ये पण नाही घेणार आहे, कारण थोडेसे सीन होऊन जातात. मग हे मी बोलू की नाही बोलू मला हे पण नाही माहिती. हे बोलल्यावर पण सीन होणार आहे. म्हणून तुम्ही पण मला कमेंट करतात ना की तू नाव नाही घेते, हे नाही घेते, ते नाही घेते. मी नाही घेते, कारण थोडंसं समजा यार, तुम्हाला लोकांना समजत कसं नाही. पण ठीक आहे, आता मी चालली आहे. आणि गाडी खूप गरम आहे यार, खूप गरम झाली. सर बाई, मी आजीकडे जाऊन चालू करते. एक तर माझा रिचार्ज संपला, कॅमेरा घ्यायला चालली, फोनमध्ये रिचार्ज नाही. चांगली सर्वांनी पकडली आहे सब लोकने. आता काय माहिती कशाला बोनेट खोलायला लावलाय, काय माहिती काय चेक करत असतात सर्व नुसते. मी चालली आहे कॅमेरा घ्यायला. गाईस, पैसा इधर. काय झालं? बोलतो 30,000 रुपये दे ना, सीएनजी पिटा के देतो. 30,000 पप्पा बोलतो 20,000 रुपये दे. पप्पा बोलतो ती गाडी आलेली ती हा लाल वाली बघितली मी. माझ्या फ्रेंडला पण बोलली घे करून. पागल आहे का तू? मी बोलली नको. मग 25,000 रुपये खर्च आहे, घेतला माहितीये कसलं. फिलहाल तो हो गया है. ये लो. वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. कॅमेरा चालू झालेला, पण तरी पण मला समजलंच नाही की कॅमेरा चालू झाला. आणि मी अशी बघते की हे काय चालू आहे. आणि मी माझ्या नवीन कॅमेरामधनं शूट करते. जसं की तुम्ही बघू शकता इथे कोण कोण आहे. दाखव, एक दाखवते. बघू शकता तुम्ही माझी बहिणीला, ईश मॅडमला. हे झूम कसं करतात मला माहित नाही गाईज, ते मी हळूहळू शिकणार आहे आता. आणि आता मला नाही माहिती हे कसं बघायचं, फोनमध्ये कसा घ्यायचा, किंवा मी हा व्हिडिओ बघू कशी. हे काय चाललंय, इशू हलवते 10 वेळा. चला, मी हा कॅमेरा घेतला आहे आता, आणि आता कंटिन्यू ह्याच्यामध्ये शूट करणार आहे. म्हणजे मी फोनमध्ये पण शूट करणारच आहे, पण बाहेर जेव्हा पण मी बाहेर जाईन तेव्हा मी याच कॅमेरामध्ये. येशू ना आता मार खाणार आहे, बस खतम आहे येशू अभी. किती छान वाटतंय यार, हे बघ तर एकदा किती छान वाटतंय खरं आहे. मग
मी आता मी अशा माणसाकडे पास करणार आहे जो फक्त खात असतो. अरे अच्छा, माझा हो. फेस आहे ना, माझा फेस आहे ना, माझा फेस आहे ना. नाही तो तुला ऍक्सेप्ट नाही करत आहे. तो तुला ऍक्सेप्ट नाही करत आहे. तो माझा फेस शोधतोय. ओ ब्रो मी इकडे आहे. ओ बाय इधर आओ. अरे तुला पण मोरूकडे जायचंय त्याला. थांबा जरा. मला असं खेळायला मजा येते ना. हे आता मी जिथे जाणार तिकडे मला घेणार हे फेस ट्रॅकिंग है जी ऑन है. कोई तो मेरे पीछे आ रहा है गाइस. मला हेच नाही समजत आहे पण मी माझ्या फोनमध्ये कसं घेऊ हे मला खरंच नाही माहिती. पण ठीक आहे. छान वाटते, खूप छान वाटते, खूप छान वाटते, खूप छान वाटते. तेव्हा मला असा फेस आवडतो म्हणून. ठीक आहे बाय 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 बाय. तेव्हा असा लांब फेस थोडासा. मी कॅमेरा घेऊन पागल झाली आहे एकदम. मी कसे पण वाकडे तिकडे इकडे तिकडे काय पण करते मी. पण ठीक आहे ते चांगलं वाटतंय. मी कुठे पण जाईन हा माझ्यासोबत हसेन. ए ए ए, मी इकडे. ओ भाई तुला एक्सेप्ट नाही. भाई भाई हाँ भाई इधर हूँ मैं. सब्जेक्ट लॉस्ट आई यू. अरे कॅमेरा कडे तोंड कर, स्क्रीन कडे नाही. मी इकडे आहे. दाखव जरा. बाय. खाली म्हणतात सिम कार्ड टू स्लो. बाय. या बायला बघा गेला आतमध्ये. थांब दे, आम्ही तुम्हाला दाखवते पहिला. घाण. बंद करत होती चालू झालं सवय. नाही लोकांनी चालू करून ठेवलंय आणि मी ह्या लोकांना शिकवायच्या चक्करमध्ये बघते आणि ते जे मी मागे हसली ना मला माहितीच नाही कॅमेरा चालू आहे. ह्याच्यावरनंच तुम्ही समजून घ्या की मी खरंच अशी येडी आहे थोडीशी. मी कॅमेरा बघून पागल होऊन जाते आणि आता असा कॅमेरा भेटल्यामुळे मी अजून पागल झाली, एकदम पागल झाली आहे. जसं की तुम्ही बघू शकता माझी बहीण मध्ये मध्ये येते पण मी तिला घेत नाही आहे. जे लेन्स हे माझे आहेत ते मी तिला दिले आहेत आणि माझ्यासोबत आहे इशू इथे येतो. जसं की एक कमेंट आलेला की इशू जेव्हा पण मेकअप वगैरे करते तेव्हाच ती व्लॉगमध्ये येते नाही तर ती व्लॉगमध्ये येत नाही. आणि त्याच्या जिप आणि हे लेन्स जे आहे ते स्काय कॉस्मेटिक्स मधनं आहेत आणि ते मला PR आले आहेत तर ते येशूने लावून टाकले. एक आहे जो मी घेतला, एक हिला दिला. हा लय एकदम अलगच लेवलचा आहे. अजूनपर्यंत मम्मी आली नाही तर मम्मीचा रिॲक्शन घ्यायला मी घरी नाही आहे. तर मोनू आणि येशू तुम्ही दोघं मम्मीचा रिॲक्शन घ्या ह्याच्यामध्ये. आणि प्लीज दोघांनी पण कॅमेराच्या इकडचं काय तिकडे गेलं तुम्हाला दोघांना विकून येईन मी कोणत्या तरी बाजारामध्ये. शी आणि कॅसी सारखी वाटत होती. आणि तुम्ही दोघं मम्मीचं रिॲक्शन घ्या ह्याच्यामध्ये चालू कॅमेरा चालू करून आणि नंतर बरोबर ठेवा. आणि आता तुम्ही पसारा उचलून जावा कारण मी बाहेर चालली आहे. आज सॅटर्डे नाईट, उद्या सॅटर्डे नाईट आहे, आज फ्रायडे नाईट आहे. पसारा उचलून जा. उद्या सॅटर्डे, आज फ्रायडे नाईट. उचलून जा. घेईन ना व्लॉग मध्ये. आता मी जाणार आहे. तुम्ही ह्याच्यानंतर मम्मीचा रिॲक्शन बघा. जर ह्या लोकांना लक्षात असेल तर पसारा काढून जा. काढून जाऊ, अजून काढून जाऊ. ही बशी. अरे हे तुला घेतच नाही. आणि हे जे मी फेस ट्रॅकिंग चालू करून ठेवलं ह्याच्यामध्ये फक्त मी येऊ शकते, बाकी कोणाला एंट्रीज नाही. पागल हो गई हूँ दोस्त. तुम्ही लोक बघू शकतात फक्त दात दिसतात आहे आपल्याला इथे. आता मी बाहेर जाणार तेव्हा मी उद्या जाणार, जिकडे पण जाणार मला नाही माहिती, पण मी कुठेतरी जाणार आणि मी व्लॉग काढणार. तुझा पसारा तो उचलून जा. सो बाय गाईज, आपण भेटूया नंतर. तोपर्यंत तुम्ही मम्मीचा रिॲक्शन बघा. जर ह्या लोकांना लक्षात असेल ह्याच्यानंतर शट अप मानू प्लीज. मोनू पैसे घेईन आता.
ठणठणा दातावर मारलं. आणि ह्याच्यानंतर तुम्ही मम्मीचा रिॲक्शन बघाल. जर या दोघांना लक्षात असेल मम्मीचा रिॲक्शन घ्यायचं, तर मला तर असं वाटतंय मम्मी स्वतःच येऊन पहिला अशी करणार आहे, कॅमेरा दाखव, कारण ती खूप एक्सायटेड होती जेव्हा मी कॅमेरा घ्यायला गेलेली, कारण तिचा व्हिडिओ कॉल पण आलेला आणि मी तिला दाखवलेलं व्हिडिओ कॉलवर. ती क्लायंट करत होती, तिने फोन तिथे ठेवला, ब्लो ड्राय करते आणि व्हिडिओ कॉल चालू केलाय आणि काम पण करते आणि माझा व्हिडिओ कॉलवर पण बोलते. ठीक आहे, चला आता हे 3 मिनिटाचं झालं आहे, आता बाय गाईज, बाय. हे सगळं उचलून जा लवकर. बाय. मम्मीचा रिॲक्शन बघा. बाय. तिने कॅमेरा घेतलाय, तिने मला व्हिडिओ कॉल सुद्धा केला होता आदितीने. साईड ती busy मम्मा बघ किती मस्त वाटते. हे बघ, थांब तुला दाखव. किती छान कॅमेरा आहे, इथे किती छान कॅमेरा आहे. इथे आजच जस्ट आदितीने घेतलाय हा. ते मलाच बघते. ते टर्न होतं ते. हा, माझा फेस आला ना तर आता माझ्याकडेच येईन. असं कसं? थांब. वाव, इथे फायनली कॅमेरा आला घरी. कधीपासून घ्यायचा होता मला सुद्धा, आदितीला सुद्धा. म्हणजे एकदम एक्सायटेड झालो होतो आम्ही. मी खूप एक्सायटेड आहे की आदितीने फायनली कॅमेरा घेतला. जेव्हा आदिती मोनू लहान होते ना, मला खूप आवड होती व्हिडिओ शूटिंग करायची. मी ना दुसऱ्यांचा फोन घेऊन त्यांचा व्हिडिओज बनवायची लहानपणी, त्याचे फोटोज काढायची आणि असे ना दोघांचे वेगवेगळे अल्बम बनवलेले. मला खूप आवड होती खरं म्हणजे तर व्हिडिओ शूटिंगची. खरं इथे बघ. हां, खूप मला आवड होती आणि मी ह्यांचे असे व्हिडिओज बनवायची, फोटोज काढायची आणि मग ते असं इकडे फोटो लाव तिकडे असं म्हणजे कलेक्ट करायची त्यांचे सगळे फोटो, मेमरीज ठेवायची. मला खूप आवड होती. फायनली आदितीने कॅमेरा घेतला. फायनली आज कॅमेरा आला घरी. आणि आदितीचा पहिला बड्डे होता ना, तेव्हा आदितीच्या पहिल्या बड्डेच्या आदितीच्या पहिल्या बड्डेच्या दिवशी ना आम्ही लोकांनी हे केलेलं, व्हिडिओ शूट केलं होतं. जो कॅबलवाला त्या टायमाला होता ना आमचा, त्याला बोलवून पूर्ण बड्डेचा व्हिडिओ शूटिंग केली होती आम्ही लोकांनी. आणि आदितीचे व्हिडिओज होते ते असं CD वगैरे टाकून, तसं कॅसेट होती त्या टायमाला. ती हरवली. ती आम्ही म्हणजे आदिती लहान होती, आम्ही पाहिली, पण तिला कधीच ते मग बघायला नाही मिळालं. तर म्हणजे खूप आवड अशी होती मला, म्हणजे पहिल्या बड्डेच्या दिवशी धम्माल असा मस्त बड्डे सेलिब्रेट केला. सगळ्यांना बोलवलं होतं, सगळे रिलेटिव्ज आले होते आणि व्हिडिओ शूट सगळं खूप छान. आणि मला आता खूप बरं वाटलं की फायनली घरात कॅमेरा आला. घे, बंद कसं करायचं? मला बंद करता येत नाही आता, मला शिकेन मी हळूहळू. ऑस्मो DJ हा बटननी, कुठल्या हा वाला, यावाल्या बटननी चालू. आता हाय गाईज, आता मम्मीला मी कॅमेरा दाखवते. मम्मी कसा वाटतोय कॅमेरा? मस्त, घ्यायचंच होता ना कधीपासून. लहानपणी यांची मी अशीच शूट करायची पागलसारखी. शेवटी फायनली आम्ही कॅमेरा आला घरात. आणि आता हे फक्त फेस जे ट्रॅक होते ते फक्त माझं होतंय. ते कॅन्सल करते. ब्लर पण होते त्याच्यात पाठचे बाजूचे. हे बघ. हां, येशू, आता तुझं होईल फक्त. तू हट, अशी हो, बाजूला हो, म्हणजे तुझ्यावर येईल फक्त ते. अच्छा, म्हणजे तो आपला फेस हां. रिकग्नाइज करतो. आणि आता 20% चार्जिंग आहे. म्हणजे तुम्ही लोकांनी हे पहिलं शूट नाही, आयशूनी तो मला दिलं थोडंसं. हां. केलंय, म्हणजे ह्या लोकांनी केलंय. गुड नाईट गाईज, बाय. आणि हे बटन, आता जस्ट मी उठली आहे. माझी अजून गुड मॉर्निंग पण नाही झाली है. रात्रि थोड़ा सा प्लान शैन था, मैं गई थी, मैं आई, मैं अभी उठी हूँ. अभी मेरा सर दुख रहा है, डोका दुख रहा है, पण ठीक आहे. आता मी काय करते, आणि ह्याची चार्जिंग काय होते आहे फास्ट. 5 मिनटामध्ये अशी म्हणजे मी चार्जिंगला लावलं आहे आणि दिसते अशी चार्जिंग वाढते, अशी वाढते. म्हणजे मी एक काम तर चांगलं केलं हे घेऊन. आता हळूहळू मी सर्व घेणार जी मला पाहिजे. ऑस्मो पॉकेट 4 घेणार होते मी, पण जर त्याच्यावर EMI झाला असता तर, कारण हे घेण्या एवढेच माझ्याकडे कॅश होते, तर मी हे EMIवर नाही घेऊन डायरेक्ट कॅशमध्ये ह्याचं काम निपटावून टाकलं.
कारण ऑलरेडी EMIने डोकं खराब झालं आहे माझं. म्हणजे डोकं खराब नाही झालं आहे, ते तर आपलं स्मूथली चाललं आहे, पण तरी पण मला अजून एक ॲड नव्हता करायचा त्याच्यामध्ये, म्हणून मी थोडं थांबले आणि मग मी कॅशमध्येच घेऊन टाकलं. आता ह्या व्लॉगमध्ये तर भाई मी आता हेच बोलत राहणार. प्लीज तुम्ही लोक ॲडजस्ट करून घ्या सध्या प्लीज. आणि इथपर्यंत व्लॉग बघितला आणि एवढी माझी बग ऐकली त्याच्यासाठी थँक्यू. आपण भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि बघू मी कुठे बाहेर जाणार आहे का नाही. पण आज मला पप्पाला गाडी द्यायची आहे, तर आय थिंक मी आजीकडे तर जाणारच आहे. आणि जेव्हा आता मी खूप ठिकाणी जरा जाणार आहे, इकडे तिकडे फिरणार आहे, तर तुम्हाला बाहेरचे व्लॉग्स पण बघायला भेटणार. कारण हे जी पण आहे ना एक नंबर आहे. ह्याच्यामध्ये व्हॉईस कॅन्सलेशन पण आहे आय थिंक, आणि माईक तर आहेच. म्हणजे मी तिकडे ठेवून पण जर मला कुठे लांबून शूट करायचं तर माझ्याकडे माईक आहे. अजून मी माईक यूज करून नाही बघितला आहे, कारण मला गरज नाही पडली आहे. पण जेव्हा मी कुठे बाहेर जाईल तर बघू, माईकची गरज लागली तर मी यूज करेन आणि मी तुम्हाला सांगेन हे कसं आहे. आणि जे पण आता तुम्ही जे पण लोक व्लॉग बनवत असतील तर हे घ्यायचं की नाही घ्यायचं, मी आत्ताच बोलते, यूज करायच्या पहिल्याच घेऊन टाका. लय माझं मन करेन स्वतःहून सर्व व्हिडिओ वगैरे पण बनवायचं आणि तुम्हाला मजा येईल हे करायला. आणि क्वालिटी मस्त आहे, क्वालिटी. चलो बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.